नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी. सध्या विटॅमिन B12ची चर्चा होताना दिसत आहे. विटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबालामाइन. बी कॉम्प्लेक्समधीलच एक विटॅमिन आहे. हे विटॅमिन B12 आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करणं, त्याबरोबर DNA सिंथेसिस आणि ब्रेन आणि ब्रेनमधील नर्व्सच्या फंक्शन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला विटॅमिन B12ची अत्यंत गरज असते. पण जर अपुऱ्या पोषणामुळे किंवा मग काही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असेल, त्याचे शोषण कमी झाल्यानंतर जर ॲब्झॉर्प्शन कमी झाल्यास आपल्याला विटॅमिन B12ची डेफिशियन्सी होऊ शकते. विटॅमिन B12ची डेफिशियन्सी झाल्यानंतर नेमकं कोणती लक्षणे दिसतात ते आपण पाहूया. विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला अशक्तपणा, थकवा जाणवतो. त्याबरोबरच स्मरणशक्ती कमी होते, विसरभोळेपणा वाढतो. पुन्हा नैराश्य येतं, डिप्रेशन्स, पुन्हा काही कामाचा उत्साह वाढत नाही किंवा येत नाही. सतत झोप येणे, पेंगल्यासारखं वाटतं. पुन्हा त्याबरोबरच गॅस्ट्रिक प्रॉब्लेम जसे की मळमळ, उलटी, सतत तोंड येणे, तोंडामध्ये अल्सर येणे, त्याबरोबरच बद्धकोष्ठता असे अनेक त्रास आपल्याला होत असतात. आणि जर हे प्रमाण वाढलं तर मात्र हार्ट प्रॉब्लेम किंवा मग ब्रेन स्ट्रोकसुद्धा होण्याची शक्यता विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे होते. त्याबरोबरच हातापायांना मुंग्या येणं, हातपाय सुन्न होणं असाही त्रास विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे होतो. विटॅमिन B12ची डेफिशियन्सी होऊ नये म्हणून किंवा मग झाल्यास आपल्या आहारामध्ये काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं ते पाहूया. विटॅमिन B12 हे शक्यतो व्हेजिटेरियन फूड जसं की अंडी, चिकन, मटण, फिश, त्याबरोबरच दुधापासून बनवलेले पदार्थ जसं की ताक, दही यामध्ये आढळते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करा. पण जर तुम्ही वेगळी डाएट घेत असाल किंवा तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मात्र तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरकडून नक्की B12चे सप्लिमेंट्स घ्या, जेणेकरून ही डेफिशियन्सी कमी होण्यास मदत होईल. अशा तऱ्हेने आपल्या आहारामध्ये काही महत्त्वाचे बदल करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.